अरे तर काय आता पोस्टमॅन भाऊने दिलंय ते म्हणजे आलं दूध आठवत सगळ्यात द्या. कोण पोस्ट म्हणणे व्हायला काय सांगतो पाहत आहे वाच नाही एवढं. मी आडाने बोळा आणि तू आडाने बोळा मला येतं वाचता आडाने बोळा लय भारी होतं राव आडाने बोळा व्हायला लिटर आलंय मस्त झालं. अयो काय झालं काय झालं म्हणजे म्हणाली मी आता कामाला लागलोय. अयो कुठं आहे कुठं म्हणजे मागच्या श्यामीने मी फॉर्म भरला होता कंपनीत पुण्याला मॅनेजर म्हणून लागलं आता ते. बाई बरं झालं का झालं भाऊजी आता तुम्ही गेल्यावर मला लवकर भेटायची नाही. बरं झालं तुम्ही कामाला लागले हो. आता गेलो ना भाऊ सुगंधा कामाशी काम करणार पैसे कमीणार आणि मस्त फॉर्च्युनर घेऊन येणार. खरंच देवालाच काळजी असते पण तुम्ही काही म्हणा वाचून बघ ना मला कधी बोलले. हो पण हे इंग्लिश मध्ये आहे तरी पण हे काय TO2 श्री JALINDER जालिंदर जालिंदर घाटी सावे हा घाटी पुढचं नाही येत वाजता. तुम्ही एक काम करा मला ना हे इंग्लिश मध्ये मला हे काय वाचता येत श्यामरावांकडे जाते तुम्हाला सगळं वाचून सांग. तुला वाचूच तर माहिती तारीख हुकून जायची भाऊ म्हणजे बरे पण खरं सांगू का लय चांगलं झालं तुम्ही लवकर बघा. हा आनंद झालाय गंगनेत माही ना बाया गगनात असतो गंगनेत नसतो तो. अरे काय झालं एवढं खुश कमून अरे काय झालंय काय मला नोकरी लागली नोकरी. तुला कशाची लेट थांबतोय तोंड गोडा करतो आधी मी. अरे असं तोंड बायकोचा गोड करत असते मित्राला पेढा भरत असते काही करतो का आपलं ते जाऊ दे ना पत्र वाच नाहीये. बर बस 2 मिनिटं दाखव मला काय आलंय काय नाही. काय आलं म्हणजे नोकरीचं लेटर आलंय इकडं आण ते उलट देतो हातात तुला काय. वाच वाच पहिल्यापासून वाच पटक्याच वाच. आले इंग्लिश लय भरलेले रे असं कम झालं माझ्याकडे बघतोय तिकडे बघतोय काय झालं. हा हे नोकरीचं पत्र नाही झालंय मग काय वावराचं आले का काय रे. हायकोर्ट मुंबईहून पत्र आलंय तुला. वावराची ती भांडणं चालले त्याच आलं असेल मग जाऊ दे. वावराचं नाही मग येतोय आणि ते पारूच आहे मायन पारूचा आला थांबून आला नाही पारीन भांडणे बिंड केली का रे श्यामे तिकडं तिला बी अक्कल नाही राव गावात नीट नाही राहत तिकडे गेले तिकडे बी भांड कुदरच तिच्या जीबीवर काय मागाचं नाहीये हे झाल्या. मग हे माग तुमचे भांडणं झाले दोघांचे आणि तुम्ही ते कोर्टात दाखल केलं होतं ना त्याचा निकाल लागलाय. एवढ्या दिवसांनी पत्र आलंय आता ते भांडणाचं एवढं मागचं मला हे कळना पण तू तिला घेऊन इथं राहत होता नांदत होती ती मग कसं काय असं झालं. मग काय तुला काय डाऊट घेऊ ठेव का काय तसं नाही बाबा या पत्रात डायरेक्ट लिहिलंय माहितीये का काय टू श्री जालिंदर घाटी सावे subject to divorce letter from Paru. Dear sir, your court matter is the finally successfully done divorce from Paru and Jalinder Ghatwi Save and declare this notice court. The divorce is sanctioned. You are faithfully. नको वाजू असं नव्हतं करायला पाहिजे राव तुम्ही पण हा डायरेक्ट घटस्फोटाचं पत्र. अरे रड नको मित्र तिला काय काय नाही केलं मी काही झोपलो नाही काही गावात बघ बाय बायको कशी आता. हा ना मला तेच कळना तुमचा चांगला संसार चालू होता तर तिने असं कशाला करायला पाहिजे होतं आणि कोर्टाने डायरेक्ट निकाल देऊन टाकला रे तुझा विचारच नाही केला. रोड नको रोड नको रोड नको तू रोड नको लयच अवघड झालं राव असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. आला बायका काय कारण नाही त्यात बुजी आम्ही बघ किती जीव लावत होतो तरी घटस्फोट दिला हा ना राव आता ती दुसरं लग्न करीन राव आता ती काय हा ती तर मोकळी झाली ना तुझ्यापासून. झाल्या अवघडच झालं.
झाले भाऊजी. अहो काय जाणार आहे मग? कुठं? अहो मुंबईला. बॅग बिग भरली का नाही तुम्ही? अहो का हो झाले भाऊजी, आता तुम्ही गेल्यावर आम्हाला भेटायची नाही, पार्टी बिर्टी लागेल बरं का, ते पण जंगी एकदम. अहो एवढं कशाला दुखी होता? हे बघा चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामासाठी चालले. रडून काय? इथं तुम्हाला माहिती का, तुम्ही इथं काम करत नव्हते, नुसते दारू प्यायचे, तर पारीची तुमचे किती भांडणं व्हायचे. बरं झालं तुम्ही तिकडे नोकरी लागले, आता सगळं आनंदी आनंद. हो रडता कशाला? मी तुम्हाला रोज फोन करत जाईन ना. कसे आहे काय? आता पारी मला घटस्फोट द्याला रे. काय? 2 तारखेला तिने मला कोर्टात बोलले. ती म्हणली तुझा घटस्फोट देते, तू कोर्टात ये. अरे आता दुसरं लग्न करणार आहे मला, सख्या नवऱ्याला सोडून सावतर नवरा ठेवणार आहे ती. नका काही पण काय नाही हो पारी, असं काही करणार नाही. काय असं नाही करणार म्हणजे मोगाच्या पत्रात सांगितले. तुला वाचता येतं का? बघ नाही वाचता येत ना, म्हणून मग तुम्हाला कोणी वाचून सांगितलंय पत्र? काद्या पुढे बिराडा माझ्या. अयो ही अवघडच आहे. पण बघ ना मला नाही वाचता येत, ते मला काय दाखवू लागले? पारीला मी काय काय नाही केलं, जिने ती वस्तू दिली राव. आता ती दुसरं लग्न करणार आहे म्हटल्यावर तुमचं अवघडच होईल का? तुम्ही एकटेच राहिला आता. लय अवघड होईल, आता काय करू? जाऊ दे, बघा काय करायचं ते, नका एवढं इथं. आता दुसरं लग्न झालं मी कोणाकडे बघू? आता घेईन ती 4 चौकाच आगच्या टाकून. पहिलेच नीट राहिले असते तर काय तिने दुसरं लग्न केलं असतं. गप तुम्ही तशी भांडायला लागली तरी माया दया करीत जा. आणि काय जरा कसा बुटताय रे, तू सोडून चालले रे. आता काय करू? गेली सोडून, परत नाही दिसणार. परवा फोन झाला अचानक तसं गेले. अरे गेली नाही, घटस्फोट जाणार आहे, घ्यायची जायची वाट बघत का काय तू? घटस्फोट मला म्हणली 4 तारखेला ये कोर्टात जाल्या. तू आधी जालिंदर म्हणायची, आता त्या कोर्टात जाली आली आलं. पुढे गाठवी साहेब म्हणून 2 तारखेला ये कोर्टात, तुला घटस्फोटच देते. बापरे, अरे वहिनी असे ठरायला जाते माहित नव्हतं रे मला. बघ ना त्याच्यासाठीचे नाही ते केल्याशिवाय. आणि तुझ्याच हाताने कसा घटस्फोट व्हायचा होता. मी आता गेला आता. तू चालताना पत्र घेऊन तू गपचीप जाणार तर तुझा घटस्फोट करीन मी बर का. पुऱ्या डोक्याच्या बघू नको, घटस्फोट पत्र आणून देतो बाय. मला सोडून गेली पारे. सांग ना आता कुळ बघू तुला. झाल्या कसा बघन तुला. सकाळ सकाळ उठली, झाडून घ्यात आणि दिसत होती माय पारी. काळे कुठे तू? सांग ना हे पारू, सांग तुला पाहू कुठं पारू. ए पारे, अरे कुठं गेले तू? सांग ना. याला जर आला ना तू फार 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 बोलायची. आता मी कुणाला गुरु सांग. सांग ना हे पारे. सोड तिथं क्वार्टर येऊ नको तू पारे अजिबात. तुला बापाचे पाय मागवत घटस्फोट देऊ नको ना पारे. पार्यो डेपुटी मला काय वाईट झालं का? नाही बाबा, आता तुझ्या तोंडून कळन काय लय अवघड झालंय. काय झालं? चालली मला सोडून आता ती बायाची व भावाची. कोण चालली सोडून? कोण म्हणजे माझी खाली पारू. पारू सोडून चालली. तिथं माहेराला गेलेले बरेच दिवस झाले, आता काय कोण सोडून चालली? कोण म्हणजे? ती जर गेली ना डेपुटी, या जाल्याला सोडून या जाल्या जिवंत नाही राहणार. तुमचा जाल्या जिवंत नाही राहणार. वर 5व्या नाही 4थ्या मजल्यावर उडी खाली टाकणार. मरून जातो मी, मरतो. 5व्याने मरशील. झालं काय? कम ओरडतो काय झालं म्हणजे? बघा ना तिला कसं घटस्फोटचं मला पत्र पाठवलंय तिने. कोणी पाठील? पारीने. ते कोर्टातून पाठवलं पारीने. कोर्टातूनच येतं घटस्फोटाचं पत्र, थोडंच ग्रामपंचायत मधून येईल. अहो बघा ना कसं पाठवलंय हे बघा. तुम्हाला वाचता येते ना, वाचा. अयो हे काय येत आता दुसरं होत म्हणलं का काय? पत्र ऐकलं काय? ढाब्यावर दारू पिऊन आला.
नाही हो, मी कसं येईन हे पाटील आहे काय? बघा ना किती साक्षात इंग्लिश लिहून पाहिलेलं माझ्या पारीनी. अरे कोर्टाचंच पत्र आहे. बघा 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 काय करू मी आता काय करू सांगा मला. झालं सांगणार नाही. औषध आहे का तुमच्याकडे? मी वांग्याचं वीस आहे का? वाचू दे ना मला. वाचा मग. तुला हे शेतातलं औषध नाही जमणार. तुला आहे ना स्पेशल मी ग्रामपंचायत मधून फंड काढतो आणि तुला मोठा औषधाची बाटली आणतो 1 लिटरची. तू पे आणि मर. तुम्हाला पाजायच्या आधी ह्यूच झाल्या मरण उद्या घटस्फोट झाल्या कोर्टात जगन का सांगा. शेवटी मला ज्याची शंका होती तेच झालं बा. शेवटी तो या बायकोनं जाऊन घटस्फोटाचं नाटक केले. 100% आता घटस्फोट घेणार आणि दुसरं लग्न करेन. त्याच्यात लिहिलंय दुसरं लग्न करणार म्हणून. पण ते लग्न रोखायसाठी आणि मिठासाठी काय आड्या असली तर लग्न सांगा. रोखायसाठी काय नाही. आता तुला कधी मध्ये तिची दुसऱ्या नवऱ्याकडे गेली ना तिथं तुला जर भेटायला तिने परवानगी दिली दुसऱ्या नवऱ्या तर जाता येईल. नाही तर नाही जाता येत. ए बापरे नका ना जाऊ मला बाबा. आजवर तुला काय चुकलं अजून तर पदरात घे. लोक कसे पदरात घेतले असे काउंटर देत तसा काउंटर ताक मानावायची आल्याला. तिचा पदर कावाच फाळला म्हणून तर तिने पाठीला. नका डेपुटी तुमचं काय जी वेगळं का मला डोकं नका फिरपर का. तुम्हाला पाचव देतो आज तुम्ही. मला फासवर देत असतो. देतो आज तो हसत काय. तुला आहे ना मला फासवर दिले ना तुला देव फासवर देत असतो. अहो भांडलं का मला कोर्टात टाकायला नको का तिथं. नाही तर मला आज टाकले मी पारीकडे जातायच नाही. आताच टाकलं पाहिजे म्हणूनच फाळलंय. कान फडत टाकीन. हे कोर्टाचं पत्र असं येत असतं का? आला पिऊन रडून गागून. मग कसं येत असे कोणी जरी खोडसाळपणा केलाय कोर्टाचं पत्र लिहून येतं का? आता टाईप होऊन येत असतं. खरे अरे कोणतरी पोराने खोडसाळपणा केलाय. पारी गेली तिकडं आणि तिथं कोणतरी तुझी मजा घेतेत. येतो पिऊन जरा शिकला असतं वाचत तरी आला असतं. राव मी आनंदीच राहिलो का डेपुटी. पण तुम्ही लय डोकेबाज माणूस आहे राव. बरोबर ओळखलं. या श्यामेला कुठं काय कळते लाल गाजरेला ते सुद्धा मला घटस्फोट दिलं. त्याच्यात आज टप्पू टाकीत ना नाखाव. जा द्या मरू द्या डेपुटी. तुम्ही मला खरं सांगितलं. ज्याला तू आहे ना तू लई याडा राहिलाय. अरे बाबा घटस्फोट असा एकट्याला घेता येतो का? दोघाला कोर्टात जावं लागतं. दोघांचं म्हणणं मांडावं लागतं. आणि कोर्ट लगेच असं एक हे देतं का? मला काय माहिती बावळाटा. तू श्याम म्हणला आपल्याला इंग्लिश कळत नाही हो डेपुटी. अरे सुधर जरा सामाजिक ज्ञान येऊ दे. जरा बाहेर फिरत जा लोकांमध्ये. नुसतं दारूचं दुकान घर नको करू आणि नुसतं गावंड्याच्या हाताखाली. तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसे जर गावात असले ना कधी बी वाचते माणसाला. हे श्याम ते फाशी देते. पण डेपुटी तुम्ही मला आनंद मिळवून दिला. या आनंदाच्या भरात आहे ना आता मी जातो. कुठं चालला? मस्त बी क्वार्टर लावून येतो आता पाट्या. आनंद झाला मला. माही पारी मला घटस्फोट नाही देणार म्हणले. लय दुःखी झालो डेपुटी. नाही एक क्वार्टर लावल्याशिवाय झाला काय आनंद होणार आहे नाही जोडणार.